पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सगळं तुझ्या मनासारखं होणार नाहीये, कारण दैव दैत्यापेक्षा श्रेष्ठ आहे। गेले ते दूर निघून गेलेत आता तुझ्यापासून, तुझ्या जाचातून, तुझ्या त्रासातून दूर गेले। एव्हाना दूर गेले भुलगावची वेस पार करून, परत कधीही वाड्यावर पाऊल सुद्धा ठेवणार नाहीत। आता तुला माझी पायच धरावे लागणार आहेत, कारण या चंद्रविलास मध्ये फक्त तू आणि मी राहणार आहोत। मरणानं माझी सुटका तरी होईल रे, पण तुझं काय? शरीराविना तू असाच लोंबकळत ताटकळत राहणार आहेस। तुझी या शापित अवस्थेतून सुटका नाहीये। ज्याला तू शाप म्हणतोयस नाना, ते माझ्यासाठी वरदान आहे। नवे नवे देह वापरून वासना भागवायला मिळाली असती तुला, तर तुलाही सुटका नकोशी झाली असती रे। ही वासनाच तुझा एक दिवस बळी घेणार येणार रे। पोरगा निघून काय गेला, फारच बळ आलंय तुझ्यात म्हाताऱ्या। माझा बळी द्यायला निघालास तू, पण लक्षात ठेव, बळी तो कान पिळे। माझ्या पाशवी ताकदी समोर तू नतमस्तक झालास, आता तुझा पोरगाही मला शरण येणार। चंद्र ढगाड गेला म्हणून अमावास्या होत नसते रे, चंद्र पुन्हा बाहेर येणार आणि सगळं चांदणं पिऊन टाकणार। शरू, शरू डोंट वरी, मी आहे। शरू पिकअप द डॅम फोन यार, फोन का नाही उचलत? शरू तू घाबरू नको, शरू घाबरू नको, मी आहे, मी आहे। अरे उचला रे कोणीतरी तो फोन। हे तर खेरड्याला बघ रे जरा। हॅलो हॅलो हॅलो, भुलगाव हॉस्पिटल का? एक इमर्जन्सी आहे। डॉक्टर नाहीयेत। हे बघा माझ्या मुलीला त्रास होतोय, तिच्या नाकातनं रक्त येतंय। तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवता का? डॉक्टर नाहीयेत, तुम्ही उद्या सकाळी फोन करा। अहो नाहीयेत म्हणजे काय? नाईट ड्युटीवर कोणी असेलच ना, काय करताय असं? फोन द्या ना त्यांना। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता इथं एक पण डॉक्टर नाहीयेत। तुम्हाला जर एवढीच इमर्जन्सी असेल ना, तर पर्सनल वरती फोन करा, डायरेक्ट डॉक्टर तुमच्या घरी येतील। अहो पण मी घरी नाही आता, मी रस्त्यामध्ये। मग घरी जा आणि कॉल करा। काय? अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? एक काम करा, तुम्ही मला डॉक्टरांच्या घरचा पत्ता द्या, मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे जातो। नाही, मी असं देऊ शकत नाही त्यांचा पत्ता। त्यांना विचारतो, ते हो म्हणाले तर देतो, तुम्ही त्यांना कॉल करा। अहो त्यांचा फोन लागला असतं तर काय होतं, त्यांचा फोन लागत नाहीये। हॅलो, तुम्ही एक काम करता, तुम्ही डॉक्टर बापट आहेत ना, डॉक्टर बापटांना तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा अनंत महाजनच्या मुलीला त्रास होतोय, त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये यायला सांगा, मी माझ्या मुलीला घेऊन येतो। कळलं का? महाजन? हो। म्हणजे ते चंद्रविलास वाड्यातले महाजन का? ह्याचा काय संबंध इकडे? तुमच्या वाड्यातला तो म्हातारा आज मरून जिवंत झालाय।
आमच्या वाड्यात आहे ना भुताडकी आहे भुताडकी. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? माझ्या मुलीला इकडे त्रास होतोय हो. आणि तुम्ही भूताटकीच्या गप्पा करताय. अहो साहेब प्रेमानं सांगतोय, ऐकून घ्या. रिकाम्या हाताने परत जा चाल. हॅलो. काय काय होतं हिला नेमकं? हा काय होतंय? नाही, आपल्याला तिला हॉस्पिटलला न्यायला लागेल. डॉक्टर बाहेर गावी गेलेत. पण अहो मी फोन केला होता हॉस्पिटलमध्ये. तिकडे तो एक उर्मट माणूस होता. तो म्हणाला यांना घेऊन हॉस्पिटलला येऊ नका चंद्रविलासमुळे. मला तू का आलीस इकडे? का आलीस तू? आता हे बोलायची वेळ नाहीये. चला आपण जाऊया का हॉस्पिटलला? हो जाऊयात. मी बोलते त्या लोकांशी. शरू मी आहे चल. घाबरू नको. मी आहे. लईच आवडलेला दिसतोय चंद्रविलासचा पाहुणा. काय करताय? हात सोडा. अहो ऐका माझी मुलगी क्रिटिकल आहे. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. उगाच इथं तमाशा करू नका. तमाशा? तू याच्यासाठी बैठकीची लावणी करते त्याचं काय? काय माझ्या काय बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलू नका. त्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. मला नका जाय ना मग. मला काय त्याचं? माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर साले तुला जिवंत सोडणार नाही मी तुला नीट सांगतोय. नीट ऐकायचं. चल निघ इकडनं. चल. तुम्ही मला हॉस्पिटलचा रस्ता सांगा. चला लेट्स गो. हॉस्पिटलला नको जाऊया आपण. तिथं भोईर असतील ड्युटीवर. लय आडमुठा माणूस आहे तो. आपण असं करू, आपण चंद्रविलासवर जाऊया. काय बोलताय तुम्ही? चंद्रविलासवरती कशासाठी? ऐका माझं, तिकडे नानांची औषधं आणि इंजेक्शन आहेत. मला माहितीये मी काय करते ते. चला. अहो नको आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आता. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? चला. बरं घाबरू नको. चंद्रविलास तुला वाचवून किती दिवस वाचवला? विभा, काळजी वाटते पोरीची. चंद्रविलासने हिला गाठलं शेवटी. कसं सांगावं हिला काही कळलं मला. चंद्रविलासच्या जाळ्यात अडकली तर नसेल. मला थांबवायला लागेल हे. त्यामुळे तर मी काहीच करू शकले नव्हते. मग आता वाचवू शकेन? यातली एक होऊ नकोस पोरी. एवढीच प्रार्थना.
महाजन, कसला विचार करताय? नका टेन्शन घेऊ, होईल ती बरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता शर्वरीला घेऊन आत जा. मी तिची औषधं आणि इंजेक्शन तयार करते. ओके. शर्वरी कुठे? शर्वरी, शर्वरी, शरू, शरू, शर्वरी कुठे गेली असेल ती? वाढत गेली असेल का? वाड्याच्या मागे. तुम्ही तिकडे बघा, तिकडे बघा. शर्वरी, शर्वरी, शरू. नाहीये, 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 नाहीये इकडे पण. विहिरीच्या इथे असू शकते. चला चला चला. शर्वरी. आएगा 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 आने वाला आएगा आएगा. आले, परत आले. गेलेली माणसं परत येतात तर काय म्हणतात? हा, वेलकम बॅक. आएगा 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 आने वाला. वाव, कसलं भारी आहे. शर्वरी, तुला वेड लागलाय का ग? का मला न सांगता जातेस तू? तुला कळत नाही का ग? सतत का माझ्या जीवाला घोर लावतेस तू? सॉरी ना, चिडू नकोस ना प्लीज. अरे बरं वाटतंय मला. आय एम फाईन. हो. अरे मी इथे आले आणि मला काजवे दिसले आणि मला अचानक बरं वाटायला लागलं. काजवे ना माझ्यासाठी मेडिसिन सारखे आहेत. ते असले की मला बरं वाटतं. काजवे परत आले नाना, काजवे परत आले. कीटक प्रकाशाकडे झेपावतात पण काजव्यानं मात्र अंधार आवडतो. म्हणून फार जीव आहे माझा काजव्यांवर. हा वाडा काजव्यांवर प्रेम करतो नाना, प्रेम करतो. तुझ्या पोराकडे फार कमी वेळ उरलाय. बघ, त्याला काही सांगता येत आहे का? त्यातल्या त्यात एक बरं आहे की तुझ्याकडे अनंता तरी आहे, त्याच्याकडे मात्र एक नाजूक कोळी पोर शर्वरी आहे. आणि तीही बघता बघता ओढली जाईल आणि याची जबाबदारी माझी. नाना, ती पोर कुस्करली जाणार. अनंता त्याच्या नशिबाचे भोग भोगणार. मी मात्र सुख उपभोगणार. बघ, तुला थांबवता येतंय का?
अरे यार बाबा, हे काजवे नक्की कुठे जातात ते बघायला पाहिजे ना एकदा. बाय बाय बाबा, चल ना आज जाऊया. गार वाटायला लागलाय आता, तर उगाच तापने तर सर्दी व्हायची. चल जाऊयात. बाबा चल ना. अरे काही नाही होते आता. नाही होते काही, चल ना. महाजन, मी निघते आता. काही लागलं तर कळवा. सॉरी प्लीज, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही आजच्या दिवस थांबाल का इथे? म्हणजे काय, इतक्या रात्री तुम्ही एकट्याने जाणं मला काही योग्य वाटत नाहीये. आणि दुसरं म्हणजे हिला आतमध्ये एकटीला ठेवून मी तुम्हाला सोडायला कसं येऊ? म्हणजे रात्री हिला जर का काही मदत लागली तर तुम्ही असलेल्या बऱ्या ना. सो दॅट्स वाय. प्लीज बाबा चल ना. हो प्लीज चल ना. ठीक आहे. यस थँक्स. या प्लीज. बाबा. शरू, शरू, बाबा. शरू कुठे आहेस? शरू, बाबा. शरू तू बाबा. रडू नकोस बाळा. कुठे आहेस तू? बाबा. शरू तू का रडतेस? शरू, बाबा. बाबा. शरू, बाबा. शरू नको तिथे कुठेही जाऊ नकोस. शरू मी येतोय. बाबा. शरू कुठे आहेस? बाबा. 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 शरू, शरू तू तिकडे काय करतेस? बाबा. शरू, 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 शरू कुठे? खाली आहे. औषधवाल्या बाई बरोबर खात बसली. बाळा नाश्ता करून घ्या. ब्लड सॅम्पल घेतलंय मी. रिपोर्ट्स काय येतात ते बघूया आपण. डॉक्टर, काल रात्री तर हिची कंडिशन इतकी वाईट होती आणि जसे वाड्यात आलो तसं एकदम बरं वाटायला लागलं तिला. शरू कुठे होतीस तू? बस सॉरी तुला उठवलं नाही. खूप झोपत होतास. ब्रेकफास्ट डॉक्टर काकांनी आणले. दिवसाची सुरुवात उत्तम व्हायला हवी या मताचा मी. एकदा का सकाळी पोटभर नाश्ता झाला की मग कसं लढायचं बळ येतं. आणि सध्या आपली लढाई वेगळ्याच लेवलची सुरू आहे. थँक्यू डॉक्टर. अहो मला कशाला थँक्स म्हणताय? यांना म्हणा. नाही नाही, मला कशाला. काय झालं, मी आले ना सकाळी तर स्वयंपाकघर स्वच्छ नव्हतं आणि वाणसामान पण नव्हतं. आणि तसंही डॉक्टर येणारच होते शर्वरीला तपासायला. म्हणून मग मी डॉक्टरांना विचारलं की नाश्ता घेऊन याल का. ओके, दोघांनाही थँक्स. मला माहितीच नव्हतं की म्हणजे आतमध्ये स्वयंपाकघरात काही वाणसामान आहे नाही. हाच तर प्रॉब्लेम असतो ना आपला. बायकांना कसं घरातलं सगळं बारीक सारीक माहिती असतं. त्यामुळे घरात बाई माणूस हवं. डॉक्टर, निघूया का आपण आता? हो. मिस्टर महाजन, तुम्ही शर्वरीची अजिबात काळजी करू नका. तिचे ब्लड सॅम्पल्स घेतलेले आहेत. आता लॅबला टेस्टिंगसाठी पाठवतो. रिपोर्ट्स आले की मग कळेल आपल्याला काय ते. डोंट वरी. काहीच नाही झालंय. आय एम परफेक्टली फाईन. हे बघा.
मिस्टर महाजन, शर्वरीच्या बाबतीत याआधी असं कधी घडलंय? नाही, हे पहिल्यांदाच घडलंय. म्हणजे वाड्याच्या बाहेर गेल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला आणि वाड्यात परत आल्यानंतर त्रास थांबला. चला मी निघतो. मला मदत करता का पाणी काढायला? काय हा गजरा मालते काय डोक्यात? तुझा सुगंध वाड्यावर दरवळला पाहिजे. शेवटचा शेवटचा का? इथला शेवटचा. जाणार ना आता तुम्ही वाडा सोडून काल सारखे? कुठे? तुझ्या घरी, मुंबईला. काल जुतवा निजली होती तेव्हा तुझा बाप तुला घेऊन गेला वाड्याबाहेर, वाडा सोडून. खरंच सांगायले मी, गाडीतच निजले तुम्ही. अशी गाडी अशी बुरकन घेऊन गेला वाड्याबाहेर तुझा बाप. एकली पोर, जीवाला घोट, गल्याभोवती आलाय दूर. आता परत वाडा सोडून जाणार ना तुम्ही? मला गाडीत त्रास झाला होता हे आठवतंय मला, पण आम्ही कुठे जात होतो ते आठवत नाहीये. बाबा मला खरंच मुंबईला घेऊन जात होता? शनिवारी आज पण तुम्ही जाणार वाडा सोडून, पण जाताना आमच्या मालकाला, तुझ्या आजाला भेटून जायचं. असंच जायचं नाही. जीवाला घोर, गल्याभोवती आलाय दोर.